जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आहे शनिवार आणि सुट्टीचा दिवस आहे, पण दुकानावर जायची घाई आहे। 9 वाजलेले आहेत। मल्हारी मसाल्याचा आपला शॉप उघडायचा आहे। चला तर पटपट निघूया आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपवर। मित्रांनो, पहाटेला आपल्या मल्हारी मसाल्याची चहा घेऊन दिवसाला जी सुरुवात होते ना, काय सांगू। माझ्या हातामध्ये आहे आपला मल्हारी मसाल्याचा चहा। काळ्या चहामध्ये किंवा दुधाच्या चहामध्ये आपण आपला मल्हारी चहा मसाला यूज करू शकता। मित्रांनो, आपल्या रोजच्या चहामध्ये आपण आमचा मल्हारी स्पेशल चहा मसाला वापरू शकता आणि आपल्या दिवसाची सुरुवात ही आरोग्यदायी आणि प्रसन्न अशी करू शकता। सकाळीच मस्त मल्हारी स्पेशल चहा मसाला आणि घावणे पीठ बनवलेली कुसकुशीत असे घावणे, तर दिवसाची सुरुवात आणखीन काय भारी होणार मित्रांनो। मित्रांनो, सकाळच मल्हारी स्पेशल मसाल्याचा चहा आणि घावणे पिठाने बनवलेले मस्त असे चवीचे घावणे खाऊन दिवसाची सुरुवात करत आहे आणि आता पटकन निघायचं आपल्याला आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपवर। मित्रांनो, मागील आता शाळेतून घरी सोडून आलो आहे। आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपवर दिवाबत्ती झालेली आहे आणि आता सर्व मसाले आपले कोणते राहिले ते मसाले आपल्याला भरायचे आहेत। आज मी तुम्हाला आपल्या मल्हारी मसाल्याचा स्पेशल मल्हारी चहा मसाला याच्याबद्दल थोडी माहिती देईन। सर्वात पहिला प्रोडक्ट आहे आपला हा मल्हारी स्पेशल चहा मसाला। मित्रांनो, हा आहे आपला मल्हारी स्पेशल चहा मसाला। चहा मसाल्याची अशी सुरुवात झाली की मी पुण्यावरून 3 दिवसाची ट्रेनिंग घेतली होती युवा उद्योजक केंद्र पुणे यांच्याकडून। मनात काहीतरी बिझनेस सुरू करायची इच्छा होती, तर फेसबुकवर युवा उद्योजक संस्थेची ॲड पाहिली। आरतीबरोबर डिस्कस केलं। 3 दिवसाचा सेशन होता। पहिल्यांदा असं ठरलं होतं की आरतीने जावं, कारण जेवणातलं आपल्याला काही कळत नाही, पण मल्हार लहान होता त्यामुळे तिला ते काही जमलं नाही। तर म्हटलं मी स्वतः जातो, समजून घेतो, मग आरतीला समजवतो। तर ठरल्याप्रमाणे जून 2022 मध्ये मी ह्या युवा उद्योजक केंद्र पुणे येथे 3 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं। तिथून ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर पहिला आमचा जो कुठला मसाला असेल तर हा स्पेशल चहा मसाला। अशा प्रकारे सुंठ, काळी मिरी यांचंसुद्धा योग्य प्रमाण घेऊन आम्ही आमचा हा पहिला मल्हारी स्पेशल चहा मसाल्याचा प्रोडक्ट बनवला। मल्हारी स्पेशल लाल तिखा मसाला परत आल्यानंतर हे सगळं काम असतं। जे काही मसाल्याचे भरणे रिकामे झाले त्या भरायच्या असतात। कुठले मसाले मला कमी पडू नये याचे खडे मसाले स्टॉक काढावा लागतो। शनिवार रविवार माझं हेच काम असतं। आज बाबासुद्धा डॉक्टर गेले आहेत, त्यामुळे पुन्हा वेळ दुकानावर मीच आहे। दुकानाचं काम करता करता शनिवारी कधी कधी ऑफिसचंही काम करावं लागतं। काही अर्जंट्स मेल्स करायचे असतात, तर दुकानात शनिवारी तेही चालू असतं माझं। काल ऑफिसमधून संध्याकाळी निघाल्यानंतर आपलं भायखळ्याला होलसेल लोणचं आणि पापडचं मार्केट आहे। आता आपल्याला सर्वच पदार्थ तर बनवायला जमत नाही, त्यामुळे कोकणातील स्पेशल कल्याणी लोणचेवाला यांच्याकडून आपण लोणचं आणि पापड घेतो।
या बाजूला तुम्ही पाहताय गाव उडदाचे, नाचणीचे, तांदळाचे असे पापड आणि भरलेल्या मिरच्या काल मी भायखळ्यावरून घेऊन आलो. त्यानंतर आपल्या कोकणातला मेवा म्हणजेच कुळीत पीठ सुद्धा ऑर्डर आलेली आहे. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आपल्या चहा मसाल्याकडे येऊया की त्याची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं. पण आपला मल्हारी स्पेशल चहा मसाला हा खरंच म्हणजे आम्ही स्वतः घरातली फॅमिली रोज सकाळी उठल्यानंतर काळ्या चहामध्ये घेतो. अत्यंत म्हणजे घेतल्यानंतर असं आनंददायी आणि खूप फ्रेश वाटतं. त्याने मल्हारी स्पेशल चहा मसाल्याची एक चुस्की दिवसाची सुरुवात अतिशय आरोग्यदायी करते. तर मित्रांनो, जर आपण अजूनही आमचा मल्हारी स्पेशल चहा मसाला वापरला नसेल तर पटकन ऑर्डर करा. माझा नंबर आहे 9870591813 किंवा माझ्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तर मित्रांनो, अशाच नवीन मल्हारी मसाल्याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या सचिनच्या कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सचिनचा कट्टा.